शेजारी व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे 5 गावातील नागरिक दहशतीत वावरत होते। रात्री अपरात्री शेतीच्या कामासाठी बाहेर जाण्याची हिम्मत कुणाचीच होत नव्हती। त्यातच अनेक जणांचा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात बळी गेलाय। त्यामुळे या गावांचा आता पुनर्वसन होणार आहे। म्हणूनच गेल्या 14 वर्षांचा वनवास संपल्यामुळे आनंदाचं वातावरण आहे। पाहूया। 5 गावांतील नागरिकांची चिंता मिटली। वन्य प्राण्यांमुळे गावांचं होणार पुनर्वसन। 14 वर्षांपासूनचा वनवास संपला। वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील एनिदोडका, मरगसूर, मेटहिरजी, उमरविहिरी ही गावं, तसंच सेलू तालुक्यातील गरमसूर गावाचं पुनर्वसन होणार आहे। सध्या ही गावं सभोवताली असलेल्या जंगल परिसरात राहून आपलं आयुष्य काढतायत। या गावातील काही जणांचा वाघाच्या हल्ल्यात जीव गेलाय। त्यामुळे ही 5ही गावं भीतीच्या वातावरणात दिवस काढतायत। वाघ, अस्वल, डुक्कर जे काही वन्य प्राणी आहे यांच्यापासून गावकऱ्यांना खूप त्रास झाला। याच्यामध्ये काही लोकांचे जीव पण गेले, काही गुरेढोरं मारल्या गेली। त्याच्यामुळे आम्ही कंटाळून गेलो या ठिकाणी जीवन जगण्यात। म्हणून आम्ही हा पुनर्वसनचा विषय मांडला। या 5 गावाविषयी मीटिंग लावून तात्काळ पुनर्वसनचा विषय घेऊन त्यांनी 2-3 अशा बैठका घेतलेल्या आहेत। त्याच्यात आम्हाला आता खूप समाधान झालेलं आहे। व्याघ्र प्रकल्पात वाघांचा मुक्त संचार सुरू असतो। त्यामुळे या प्रकल्पातील वाघ, बिबटे, अस्वल वस्तीमध्ये घुसतात। त्यामुळे दहशतीत राहणाऱ्या या गावांचं आता पुनर्वसन होणार आहे। या गावांचं कुठेतरी पुनर्वसन झालं पाहिजे आणि या वाघाच्या दहशतीपासून तिथले नागरिक मुक्त झाले पाहिजे अशी सातत्याने मागणी होती। पुनर्वसनासाठी कॅम्पाच्या योजनेमधनं निधी सुद्धा देण्याची मान्यता काल वन्यजीव महामंडळाने दिली। त्यामुळे निश्चितच या माझ्या मतदारसंघातील या परिसरातील नागरिकांना, या गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। या 5ही गावांचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागलाय। या गावांचं पुनर्वसन होत असून कारंजा तालुक्यातील 4 गावाला रेडिनेकर गरमसूर गावापेक्षा कमी आहे। त्यामुळे गरमसूर या गावात मिळणारी रक्कम ही मोठी असून त्याच रेडिनेकर नुसार आम्हाला शासनानं पैसे द्यावे अशी मागणी केली जाते। सेलू तालुक्यातील जे गरमसूर गाव आहे त्या गावाचा रेडिनेकर रेट हा या गावांपेक्षा डबलीपेक्षा जास्त आहे। आमची संपूर्ण या 4 गावकऱ्यांची मागणी आहे की गरमसूरला रेडिनेकर रेटने जे पैसे तुम्ही देणार आहात त्याच धर्तीवर कारंजा तालुक्यातील या गावांना सुद्धा तोच मोबदला देण्यात यावा। त्यामुळे अतिशय संपूर्ण गावकरी शासनाचं आभार मानतील। 14 वर्षांपासून वनवासात असलेल्या नागरिकांना आता मोठा दिलासा मिळालाय। त्यामुळे दहशतीत वावरणाऱ्या या गावांना आता मोकळा श्वास घेता येणार आहे। भूपेश बारंगे, लोकशाही मराठी, वर्धा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।